नमस्कार, मी आहे सुरेखा गायकवाड. आपण बघणार आहोत जीवनाचे विचार. प्रत्येक गरीब कुटुंबात असा सदस्य नक्कीच असतो जो त्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढून उच्चवर्गीय कुटुंबात बदलू शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबातील ती व्यक्ती होऊ शकतात. द्वेष करणे हे त्या मूर्ख लोकांचे काम आहे ज्यांना वाटते की ते कायम जिवंत राहतील. तुम्ही किती दुःखी आहात, तुम्ही किती त्रासात आहात, तुम्ही किती तुटलेले आहात, तुम्ही किती कमजोर आहात याने कोणालाही काहीच फरक पडत नाही. म्हणून तुमचे काम एकच असले पाहिजे, ते म्हणजे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमचे काम सोडू नका. आयुष्य ही दुचाकी सायकलसारखे आहे. जोपर्यंत तुम्ही चालत राहाल तोपर्यंत बॅलन्स राहील. तुम्ही जितके कमी बोलता तितके तुमचे शब्द प्रभावशाली असते. कोणाच्या तरी उपकाराखाली किंवा कृपेने आपण जास्त काळ जगू शकत नाही. त्यामुळे कोणाची अपेक्षा न करता आयुष्य जगत राहा. प्रत्येक वेळी वाद घालणे हा एकमेव पर्याय नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते स्पष्ट सांगा की हे मला मान्य नाही. विश्वास आणि आशा यातील सर्वात मोठा फरक आहे की तुम्ही तुटलेल्या आशेतून सावरू शकतात, परंतु तुटलेल्या विश्वासातून नाही. जेव्हाही तुम्हाला वाटले की आपल्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नसेल, तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आपल्या मेहनतीत अजून काहीतरी कमी आहे. तुमचे बालपण चांगले नसेल तर तुमच्या लहानांचे बालपण चांगले बनवा. कारण जसे तुमचे एकच बालपण होते त्याचप्रमाणे त्यांचेही एकच बालपण असते. आपण म्हातारे झाल्यावर एका गोष्टीत शांतता असते, ती म्हणजे आपण तरुणपणात मरत नाही. कधी कधी सर्व मिळवण्यासाठी सर्व गमवावे लागते. जेवढे आपण आपल्या टेन्शन सिरियसली घेतो तेवढे तुमच्या टेन्शनला सिरियसली कोणी घेत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या टेन्शनला सिरियसली घेऊ नका. टेन्शनचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होतो. तुम्ही कोणत्या समस्याशी लढत असाल तर तुमचे विचार समस्येवर नाही तर ते समाधानावर केंद्रित करा. द्वेष करणाऱ्यासाठी आयुष्य खूप लहान आहे. म्हणून द्वेष करणाऱ्याऐवजी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले. जर तुम्ही पहिल्यांदा यशस्वी होत नसाल तर तुमच्यात आणि महान लोकांसोबत तुमचे साम्य आहे, कारण ते देखील पहिल्यांदा यशस्वी झाले नाही. आज तुम्ही किती पैसे कमवत असलात तरी तुमच्या म्हातारपणासाठी पैसे वाचवायलाच पाहिजे. किती आश्चर्यकारक आहे नाही का? आज या संपूर्ण विश्वात आपण त्या ठिकाणी जिवंत आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा असते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही ध्येय दिसत नसेल तर आनंदी राहायला शिका. प्रत्येक जण तुमच्या बालपणात तुमच्यावर प्रेम करेल, तुमच्या मृत्यूनंतर प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करेल, पण मधल्या काळात तुम्ही आनंदी राहायला शिका. किमतीपेक्षा जास्त किंमत द्यायला शिका. या जगात आरसा हा एकमेव मित्र आहे जो आपण रडलो तरी आरसा कधी हसणार नाही. जीवन सोपे करण्यासाठी काहीही करू नका, स्वतःला मजबूत करण्यासाठी काम करा. खाली पडल्यावर काही लाज नाही, पण पडल्यानंतरही उठत नाही तेव्हा लाजिरवाणी गोष्ट आहे. योद्धा फक्त जिंकणाऱ्यालाच बोलत नाही. योद्धा फक्त जिंकणाऱ्याला बोलत नाही, योद्धा त्यांनाच बोलतात जे लढतात. जर लोकांनी तुम्हाला वारंवार दुखवले असेल तर माफ करायला शिका. अडचणी डोंगरासारखी असतात. जेव्हा तुम्ही प्रत्येक अडचणीचा सामना करून तिथे पोहोचाल तेव्हाच तुम्हाला आजूबाजूच्या सौंदर्याचा आनंद घेता येईल. दररोज एक गोष्ट स्वतःला आठवा की तुमचे जीवन किती हार्ड आहे हे महत्त्वाचे नाही, तुम्ही हार्ड आहात की नाही हे महत्त्वाचे आहे.